ही निवडणूक लढण्याचे मुख्य कारण म्हणजे शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसचे शिक्षकांनी आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार ठरवले आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना यांनी महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या हितासाठीही संघटना कार्यरत असून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. या राज्यात केवळ सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत, परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधर यांच्या समस्याबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या वतीने तरुण उमेदवार म्हणून श्री अमोल जगताप यांची निवड करण्यात